नमस्कार, मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नीट परीक्षा पेपर फुटीवरून सुरू झालेला हंगामा थांबायचं नाव नाही घेत आहे. संसद अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस आहे. आजही संसदेत काही कामकाज नाही, नुसता हंगामा आहे. चौथ्या दिवशी सुद्धा हंगामा. त्यामुळे महिनाभराचं हे अधिवेशन कसं पार पडेल याचं म्हणजे प्रश्नच आहे. आंदोलन पेटलं आहे, भडकतं आहे. संसदेपासून रस्त्यापर्यंत, संसदेपासून जंतर मंतरपर्यंत आंदोलन तापत आहे. शांत व्हायचं नाव नाही घेत आहे. आता तर दिल्लीच नाही, मुंबईतही पोचलं आहे. मुंबईत ठाकरे बंधूंनी येत्या 26 जुलैला मोर्चा ठेवला आहे. देशात इतरत्र अशाच प्रकारचे आंदोलन होत आहेत. त्यामुळे हे थांबणार कसं आणि कोण थांबवणार म्हणजे हाही प्रश्नच आहे. काय मार्ग निघणार म्हणजे, कारण विरोधकांची मागणी आहे, साऱ्या विरोधकांची, साऱ्या विरोधी पक्षांची मागणी आहे की शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या. सुरुवातीला सरकारने भूमिका घेतली की चर्चा घेऊ, नंतर राजीनामा नंतर पाहू. पण आता राहुल गांधी आणि तमाम विरोधी पक्षनेत्यांनी भूमिका घेतली की आधी राजीनामा, धर्मेंद्र प्रधान यांनी आधी राजीनामा द्यावा, नंतर चर्चा होईल. त्यामुळे विरोधकांची स्ट्रॅटेजी स्पष्ट आहे, रणनीती, की आधी धर्मेंद्र प्रधान यांची विकेट घ्यायची. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका स्पष्ट आहे. मोदी या बाबतीत कठोर आहेत. मोदी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यायला तयार नाहीत. त्यांचं म्हणणं नथिंग डुईंग. कारण धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला की मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्याची विकेट पडते आणि प्रधानांचा राजीनामा हा नाही, म्हणजे एका प्रकारे तो मोदींचा राजीनामा होईल. कारण मोदींचा माणूस पडला आणि मोदी ते आपल्या अंगावर घ्यायला तयार नाही. मोदींनी आज सोशल मीडियावर एक ट्विट केलं. त्यात त्यांनी म्हटलं आहे की एकाही आरोपीला आम्ही सोडणार नाही. विद्यार्थी हित हे आमचं सर्वोच्च प्राथमिकता आहे. फास्ट ट्रॅक कोर्टात आम्ही खटले चालवू, एकाही आरोपीला सोडणार नाही, असं नरेंद्र मोदींनी आज ट्विट करून जाहीर केलं आहे. पहिल्यांदा ते इतक्या स्पष्टपणे ते या वादावर बोलले मोदी. म्हणजे मोदी म्हणतात की राजकारण नको याच्यावर आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टात खटले चालू, जे दोषी आहेत त्यांना सोडणार नाही. पण विरोधकांना हे मंजूर नाही. त्यांचं म्हणणं आहे आधी प्रधानांचा राजीनामा घ्या, नंतर आम्ही चर्चा करू, नंतर पाहू काय करायचं. याचा अर्थ स्पष्ट आहे की या संपूर्ण वादामध्ये राजकारण आलेलं आहे, विरोधकांनी राजकारण आणलेलं आहे. तसं पाहिलं तर हा काही पहिल्यांदा प्रश्न आलेला नाही, पेपर पहिल्यांदा फुटलेला नाही. आतापर्यंत गेल्या कित्येक वर्षात 152 वेळा पेपर फुटलेला आहे. 152. त्याचे चौकशा झाल्या, पण कोणाला काय शिक्षा झाली वगैरे काय काय पेपर फुट हे कोणत्याही सरकारने, म्हणजे काँग्रेसच्या सरकारमध्ये पेपर फुटले आहेत, UPA सरकारमध्ये पेपर फुटले आहेत. त्यावेळी कोणत्याही शिक्षण मंत्र्याने राजीनामा दिलेला नव्हता. मग आता कोणत्या अधिकारामध्ये आणि कोणत्या
परंपरेने, कोणत्या पूर्वी इतिहास पाहून विरोधी पक्ष शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागतोय? हे शिक्षण खातं म्हणून त्याच्या अंडरमध्ये येत असेल, पण त्याचं उत्तर राजीनामा हे होऊ शकत नाही. विरोधकांचा जो हट्ट आहे की आधी राजीनामा घ्या मंत्र्याचा, ते मोदी कदापि करणार नाहीत. त्यामुळे ही जी कोंडी आहे, सरकारची कोंडी झाली आहे हे नक्की आहे. तर 4 दिवस झाले तुमचं सरकार आहे, बहुमताचं सरकार आहे, आणि तुम्ही संसद चालवू शकत नाही. संसदेत नुसता गोंधळ सुरू आहे. सरकारला काम करणं अवघड झालेलं आहे. त्यामुळे आता मोदी या प्रकरणात काय निर्णय करतात, तर मोदींनी निर्णय करावा लागेल. हे 4 दिवस झाले, म्हणजे आता पहिला आठवडा जवळ संपत आलेला आहे, आणि सरकारला हा हंगामा परवडणारा नाही. सरकारची इमेज, मोदी नावाचा जो धाक होता तो हा संपत आलेला आहे असं दिसतंय. कारण संसदेच्या बाहेर मोदींच्या विरोधात आता घोषणा सुरू झाल्या आहेत. राहुल गांधी यांनी तर 3 मागण्या ठेवल्या आहेत. त्यांची पहिली मागणी शिक्षण मंत्र्याचा राजीनामा, दुसरं म्हणजे ज्यांनी विद्यार्थ्यांची माफी मागा. कोणी? मोदींनी, पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांची माफी मागावी असं राहुल गांधी म्हणत आहेत. तिसरी त्यांची मागणी आहे की ज्यांनी लाठीचार्ज केला त्यांच्यावर कारवाई करा. आता तुम्ही पोलिसांना अडवाल, पोलिसांवर दगड माराल, ते पोलीस उत्तर देतील ना. पोलिसांच्या हातात ज्या लाठ्या दिल्या आहेत त्या काय पूजा करण्यासाठी दिलेल्या नाहीत, त्या लाठ्या वापरणारच. त्या दिवशी त्या भागात 163 कलम लागू होतं, जमावबंदी, तरी आंदोलनं झाली. संसद भवनापर्यंत, संसदेत घुसेपर्यंत आंदोलक पोचले होते, संसदेच्या दारापर्यंत पोचले होते आंदोलक. मग विरोधकांना काय अपेक्षा काय आहे की आंदोलक संसदेमध्ये घुसू द्यायला पाहिजे होते का? पोलिसांनी कारवाई केल्या, त्यात अनेकांना मार बसला, ते खरं आहे. पण तुम्ही पोलिसांच्या कामामध्ये अडथळा आणाल तर ते होणारच आहे. पण ते आता पोलिसांच्या विरोधात बोलणं म्हणजे सत्ता पक्षालाही, भाजपलाही अवघड जात आहे. पण इथे एक गंमत आहे, म्हणजे विचार करण्यासारखं आहे की आता पण कोणत्याही शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागितला गेलेला नाही. पेपर फुटले आहेत, पण राजीनामा कोणीही मागितलेला नाही, कधीही मागितलेलं नव्हतं, आणि कोणी दिलाही नव्हतं. मग आता धर्मेंद्र प्रधान यांना टार्गेट का केलं जात आहे? धर्मेंद्र प्रधान यांना यासाठी टार्गेट केलं जात आहे की धर्मेंद्र प्रधानांनी शैक्षणिक धोरण बदलवलं, नवीन शैक्षणिक धोरण आणलं आहे. आतापर्यंत आपल्याला मुघलांचा इतिहास शिकवला जात होता, बाबर, औरंगजेब कसे होते, काय होते वगैरे शिकवलं जायचं. आता पहिल्यांदा तुम्हाला तुमचा गौरवशाली इतिहास शिकवला जातोय. म्हणजे मोठे ऑपरेशन केलं आहे धर्मेंद्र प्रधानांनी शैक्षणिक धोरणाचं. त्यामुळे हे जे शिक्षण सम्राट आहेत तथाकथित, ते हादरले असणारच नक्की. त्यामुळे प्रधान टार्गेट केले जात आहे. सध्या देशात 2-4 प्रश्न अतिशय ज्वलंत आहेत. त्यातला एक आहे अयोध्येतल्या राम मंदिराच्या दानपेटीमध्ये झालेले घोटाळे. ते सुरुवातीला विरोधकांनी जोरदार काढले होते, आणि दानपेटीच्या घोटाळ्यावरच हे अधिवेशन गाजणार चिन्ह होतं. पण आता त्या अयोध्येतल्या दानपेटीच्या घोटाळ्यावर कोणी बोलत नाही. आता त्यांना एक मिळालं आहे हत्यार,
आयतं खोलीत मिळालं आहे धर्मेंद्र प्रधान. पण धर्मेंद्र प्रधान हा विषय आहे. विरोधी पक्ष किती दिवस तापून ठेवतील हे पाहावं लागेल. आज चौथ्या दिवशी सुद्धा विद्यार्थी वेगवेगळ्या देशातून म्हणजे आपल्या वेगवेगळ्या राज्यातून येत आहेत. लोंढे सुरू आहेत. त्यांना कोण आणतंय का आणतंय हा वेगळ्या गोष्ट आहे. पण पोरं येत आहेत, नारे लावत आहेत, वातावरण तापतं आहे, टेन्शन आहे, सर्व आहे सर्व. आता हे कुठपण चाललेलं हाही प्रश्न आहे. आणि त्यात मोदी कुठपण हे चालू देतात हाही प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटते यातला मार्ग कसा असेल? काही सोल्युशन आहे? कॉमेंट करा. नमस्कार.